एक मतदान प्रीतमताईला देऊन एक मतदान सुरेश धसला देऊन हे 60,000 मतदारांनी तसं केलं. पण एक 22,000 मतदारांनी उलट केलं. तर वरती कॅरम बोर्ड हाणला घड्याळ समजून आणि माझ्याच विरोधातलं येऊन कमळ दाबलं. त्याच्यामुळं 22,000 मतं तशी गेली आणि मी 6,000 मतांनी पराभूत. अहो मी ज्या योजना केल्या त्याचे फक्त नारळ फोडत राहिले. पुढं काय केलं? हे आत्ताचं जे काही मोठं यश आहे तर याच्या पाठीमागे हे मधला जो 10 वर्षाचा गॅप पडला त्याचं मोठे म्हणजे हे काय आहे की 2014ला मला नाही एकतर मोठा गॅप साहेबांच्या पडल्यामुळे अण्णा नाहीत असे जाण्यामुळं भावना झाली. साहेबांचं जाणं, दुसरी गोष्ट लोकसभा आणि विधानसभा एकत्र येणं. त्यावेळेस लोकांना काय वाटलं की लोकांच्या डोक्यात एक होतं की वरती प्रीतमताईंना मतदान देणं. शेवटी कसं आहे मी जरी राष्ट्रवादीत होतो तरी अगोदर मुंडे साहेबांना आम्ही एकत्र काम करतो. त्याच्या आधी मुंडे साहेबांच्या विरोधात मी निवडणूक लढवली मी. परंतु त्यांच्या अगेन्स्ट मध्ये त्यांना लागन किंवा त्यांना मानणारा जो मतदार राजा आहे त्यांना मानणारा, तो काही एका जातीपातीचा नाही, त्यांना मानणारा वोटर, त्याला कुठे काही ठेच पोहोचेल किंवा त्याच्या मनाला लागेल असं कुठलंही वक्तव्य हे माझ्याकडनं झालं नाही. तर लोकांची भावना काय, आम्ही एकत्र काम केल्यामुळे किंवा यावेळेस साहेब राहिले नाही, मागच्या वेळेस अण्णांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली. परंतु काय आहे की मग ह्यावेळेस आपण असं करू, एक मतदान प्रीतमताईला देऊन एक मतदान सुरेश धसला देऊ. हे 60,000 मतदारांनी तसं केलं. पण एक 22,000 मतदारांनी उलट केलं. त्यांनी काय केलं, वरती कॅरम बोर्ड हाणला घड्याळ समजून आणि माझ्याच विरोधातलं येऊन कमळ दाबलं. त्याच्यामुळं 22,000 मतं तशी गेली आणि मी 6,000 मतांनी पराभूत. पण तुम्ही जो जिल्हा परिषदचा किस्सा सांगितला की तुमचा 5 महिन्याचा गॅप पडला आणि लोकांना वाटतं हा माणूस पाहिजे, तर तशी गोष्ट 10 वर्षात झाली ह्या निर्णयात जाणवल्या आता आम्हाला निकालाच्या वेळी. झाली. त्याचं कारण असं आहे की 5 वर्ष धोंडे साहेब सुद्धा कुठेही जनतेमध्ये गेले नाही. त्यांनी जी कामं करायला पाहिजे होती मतदारसंघाची, जे पेंडिंग कामं आहेत त्याच्या बाबतीत फारसं त्यांनी लक्ष घातलं नाही. दोघांच्या कार्यकाळात ते नाही झालं ना. फक्त मी ज्या योजना निश्चित केल्या, असताना तुम्हाला काम करता अहो मी ज्या योजना केल्या त्याचे फक्त नारळ फोडत राहिले. पुढं काय केलं? आणि पुढे आत्ताही 19च्या नंतर आम्हाला असं वाटलं होतं तरुण माणूस निवडून दिलाय, काहीतरी होईल, मतदार राजाला वाटलं. पण ते त्यांच्याही पेक्षा पुढचे निघाले. तेही कुठं गेले नाही, लोकांना काही विचारलं नाही, पुछलं नाही. शेवटी याच्यामध्ये काय, मतदार राजा काय पाहतो की तुम्ही आमच्यामध्ये किती वेळा येता, तुम्ही आम्हाला विकास वगैरे निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. विकासावरती सगळं काय होतं असं नाही. तुम्ही अटॅचमेंट काय ठेवता त्याच्यावरती फार मत. आता ह्या निवडणुकीत जे जाणवलं किंवा घवघवीत यश मिळालंय, परंतु लोकांना सुरेश धस आणि अण्णा जे तुमचं नाव आहे किंवा लोकांच्या प्रिय आहे, तर हाच माणूस पाहिजे ही भावना निर्माण होण्यासाठी तुमचं असं काय रसायन आहे? तुमच्याकडे काय जादू आहे? काय रसायन, जादू काय सांगा काय आहे? सगळे लोक जादू म्हणतात हाच नाही, माणूस पाहिजे. जादूची कांडी नाही, काय नाही, काय नाही बरं का. अक्षरशः तुम्हाला किती लोक असतील असंख्य तुम्हाला भेटलेच नाहीत, पण त्यांना तुम्हीच पाहिजेत. मी अर्ध्या नाही 40%च मतदारसंघात गेलोय मी आता. माझं नाही, उशिरा तिकीट जाहीर आणखी तुम्ही कधीच त्यांना भेटलेलं नाही तरी त्यांना तुम्हीच पाहिजे ही भावना निर्माण करण्यात तुमचं काय यश आहे? हे बघा, मी आणखी नाही, आणखी मी भेटलेलोच आहे. प्रत्येक मतदाराला भेटतो, जवळपास प्रत्येक गावात जातो, वाडी वस्तीवर जातो. काय एकदा चर्चा झाली ना, चांगला माणूस आहे, चांगला माणूस आहे, चांगला माणूस आहे, कामाचा माणूस आहे. आणि जनता डोळ्यात तेल घालून पाहत असते कोण काय करत. मांजरेला वाटतं की बाबा मी दूध पिते आणि समाजाला ते दिसत नाही, असं नसते. मांजर जरी डोळे झाकून दूध पिली तरी सुद्धा समाज त्याच्याकडे पाहत असतो आणि समाजाला क्लिअर कट कळतं. पण त्यांनी 1 2 3 4 काय जे 16 जण आम्ही उभं होतो त्यात त्यांनी हेरलं की हा कॅन्डिडेट हे पाहिजे. गोंधळात कळत नव्हतं काय होईल, पण लोक किती एक्साइट गेले त्याच्यामुळे सांगितलं तुम्हाला की लोकल हाच माणूस पाहिजे. लोक याचं गमक काय? काय, लोक कोणालाच नाही म्हणत नाही. कोणी जरी म्हणलं मी उभा राहू का, लोक म्हणतात 100% तुमच्याशिवाय तर पर्याय नाही. दुसरं तो मतदान मागायला गेला तर त्याला काय म्हणणार, मला मतदान देणार का? मतदार कोणालाच नाही म्हणत नाही, तुम्हालाच देणार म्हणून तोही खुश राहतो. पण मतदार राजा फार हुशार आहे, ब्रिलियंट आहे. आणि आता आमच्या पुढची जी पिढी आहे ही 18 ते 22 ही तरुण पोरं, आम्हाला वाटतं आम्हाला लय आखली आहे. आमच्यापेक्षा फार पुढचा विचार करणारी पिढी आहे आता. आपण जर
अ ब कडचा विचार करत असलो तर ते पार EF चा कार शेवटचा विचार करतात. आणि त्यांची ती बौद्धिक कुवत वाढलेली आहे. आमचीच बौद्धिक कुवत वाढलेली आहे किंवा आम्हीच फार शहाणे आहेत असं नाहीये. या लोकशाहीमध्ये बाबासाहेबांनी जे संविधान आम्हाला दिलेलं आहे त्याच्यामध्ये, आणि आता एज्युकेशन वाढलेलं आहे. आपल्याला मोबाईल मधलं काही कळत नाही, पण ते 8 तुकडे करून परत जॉईन करतात नवीन पिढीचे लोक. लहान लहान पोरं आपल्याला ऐकू शकत नाही, नाही. इतके पुढचे झालेले. हा.